मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणींची केवायसी बाकी राहिलेली आहे, ज्या बहिणी आपली केवायसी करूच शकल्या नाहीत, अशा बहिणींसाठी ही मोठी अपडेट राहणार आहे, खूप मोठी खुशखबर राहणार आहे। कारण की ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे त्यांना आता या दिवसापासून आपली जी केवायसी आहे ती करता येणार आहे। आता ही केवायसी कशी करता येणार आहे, त्यांना नवीन पोर्टल मिळणार आहे का, किंवा मग अंगणवाडी सेविकाताई यांच्या माध्यमातून त्यांची पडताळणी होणार आहे, किंवा मग जिल्ह्याच्या जे काही महिला व बालविकास कार्यालय असते तिथं जाऊन तुम्हाला कागदपत्र देता येतील का, अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। ताईंनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला ताईंनो, आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि आदित्य तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे आणि आपण कशावरून असं म्हणत आहे की याच दिवशी आपली जी काही केवायसी आहे हे सुरू होणार आहे, हे आपण सगळं जाणून घेऊया। सर्वात आधी आपण जाणून घेऊया आदित्य तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे। ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे त्यांना जिल्हा महिला विकास विभागात कोणतेही कागदपत्र सादर करता येणार नाही। याबाबतचे कोणतेही निर्देश सरकारने दिले नाहीत। लाडक्या बहिणी संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत। जे ई-केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे, काय नेमकी सद्यस्थिती आहे सरकारची? खरं तर ई-केवायसीची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली। 31 डिसेंबर पर्यंत शेवटची मुदत ही ई-केवायसी साठी देण्यात आलेली होती। जे पुरुष आहेत 12 का 12.5 हजार ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू आहे। तर बघा ताईंनो, तुम्ही ऐकलंच असेल की आदित्य तटकरे यांनी काय म्हटलं आहे की 12,500 पुरुषांनी या योजनेमध्ये लाभ घेतला होता आणि त्यांनी फसवणूक करून, सरकारची फसवणूक करून या योजनेची जो काही निधी आहे तो आपल्या खात्यात वळवला होता आणि याचमुळे सरकारनं सर्व काही जे काही ई-केवायसी असेल, कागदपत्रांची पडताळणी असेल आणि ऑगस्ट महिन्यापासूनच, मागच्या वर्षीपासून ऑगस्ट महिन्यापासूनच या केवायसीला सुरुवात केलेली होती आणि त्यामध्ये त्यांना 12,500 पुरुषांची नावं अशी आली आहेत की ज्यांनी धोका करून आणि अशा प्रकारची फसवणूक करून आपली जी काही लाडक्या बहिणींचे पैसे आहेत ते आपल्या खात्यात वळवले होते आणि म्हणूनच सरकारनं ही केवायसी बंधनकारक केली आहे आणि सर्वच लाडक्या बहिणींची केवायसी करणं सुरू केली आहे। आता यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, त्यानंतर कुठलीही मुदत या लाडक्या बहिणींना नव्हती, परंतु 1 ते 1.5 महिना झाल्यानंतरही लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारची माहिती किंवा ट्विट सरकारकडून येत नव्हतं आणि म्हणून लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरल्या होत्या आणि आमची केवायसी पुन्हा सुरू करावी, आम्हाला पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी त्यांची होती। त्यामुळे सरकारनं प्रथमतः अंगणवाडी सेविकाता यांच्याकडून जी काही पडताळणी आहे कागदपत्रांची ही सर्व लाडक्या बहिणींची करून घेण्याचं ठरवलं होतं। तसे आदेशसुद्धा देण्यात आले होते, परंतु अंगणवाडी सेविकाताई यांनी या कामाला स्पष्ट विरोध केला होता, नकार दिला होता। कारण की त्यांचं जे काही प्रोत्साहन भत्ता वगैरे असतो तो त्यांना वेळेवर मिळत नसतो आणि म्हणूनच त्या अंगणवाडी सेविकाताईंनी या कामाला स्पष्ट नकार दिला होता आणि म्हणून मग सरकारला पुन्हा नवीन पोर्टल चालू करावं लागलं आणि त्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची केवायसी सुरू करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं आणि सांगितलंसुद्धा होतं, तसा शासन निर्णयसुद्धा आला होता। परंतु त्यामध्ये सर्वच लाडक्या बहिणींची केवायसी झालीच नाही, फक्त आणि फक्त ज्यांची केवायसी चुकली होती त्या महिलांचीच केवायसी यामध्ये झाली होती। आणि तुम्हाला माहीतच असेल का ताईंनो की त्यावेळी जे काही सोशल मीडिया आहेत, जे काही चॅनल्सवाले आहेत, त्यांनी सर्वांनी ठामपणे असं सांगितलं होतं की आता पुन्हा संधी मिळणार नाही, ई-केवायसी आता करता येणार नाही, आता सर्व या बहिणी जी काय आहेत ज्यांची केवायसी राहिलेली आहे, ज्या चुकलेल्या आहेत, त्यांचं आता सर्व जे काही केवायसी आहे ती होणार नाही आणि त्यांना या योजनेमधून बाद करण्यात आला आहे। कारण की 31 डिसेंबर ही शेवटची संधी होती। अशा प्रकारचे सर्व व्हिडिओज किंवा मग सोशल मीडियावर जे काही त्यांचे वृत्त आहे ते झळकत होते, परंतु आपलं जे एक चॅनल असं होतं ताईंनो की त्यामध्ये हे आपण एक अभ्यास केला, या सर्व गोष्टींबाबत विचार केला, अभ्यास केला आणि त्यानंतर आपल्याला समजलं की ही जी चूक आहे ही लाडक्या बहिणींची नसून सरकारची होती आणि सरकारचं पोर्टल व्यवस्थित चालायचं नाही, त्याचबरोबर OTP लवकर यायचा नाही आणि जे काही प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी विचारले होते केवायसीमध्ये ते सुद्धा घुमून फिरून विचारण्यात आले होते, म्हणजेच की लाडक्या बहिणींना ते प्रश्न समजले नव्हते। आता तुम्हाला माहीत असेल की लाडक्या बहिणी जे गरजू आहेत, गरीब आहेत, जे गावातले आहेत, खेड्यातले आहेत आणि त्या बहिणी ज्या शेतात काम करतात, उदरनिर्वाहासाठी त्यांना 1500 रुपये खूप महत्त्वाचे आहेत, अशा बहिणींना असे घुमून फिरून विचारलेले प्रश्न समजणार का? कारण की
शिक्षित माणसाला सुद्धा लवकर ते समजण्यात येणार नाही, होय लिहायचं की नाही लिहायचं. आणि म्हणूनच यामध्ये सर्व लाडक्या बहिणींची KYC सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी तर KYCच केली नाही, कारण की त्यांना ते समजलंच नाही. त्याचबरोबर करायला गेले तरी सर्व्हर डाऊन यायचा, लवकर वेबसाईट खुलायची नाही आणि इतरही खूप सारे कारणं होते सरकारकडून की ज्यामुळे त्यांची KYC झालीच नाही. आता यामध्ये चुकी तुमची नाही आहे तर सरकारची आहे. सरकारनं व्यवस्थितरित्या पोर्टल चालवलं नाही किंवा मग व्यवस्थितरित्या आदेश दिले नाही आहेत की लाडक्या बहिणींची KYC अशा प्रकारे व्हायची किंवा मग अशा प्रकारे त्यांना KYC करावी लागणार आहे. आता खूप साऱ्या बहिणी राहिलेल्या आहेत, जवळपास 70 लाख बहिणींची KYC अजूनही बाकी आहे. आता तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगतो, ज्या बहिणींना 3 महिन्यांची मुदत दिली होती KYC चुकीची दुरुस्ती करण्यासाठी, त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या बहिणी राहिलेल्या आहेत. खूप साऱ्या बहिणींची चुकीची दुरुस्तीसुद्धा झालेली नाही आहे, कारण की आता हे जे पोर्टल आहे हे सुद्धा यावेळीसुद्धा असंच उघडायचं नाही किंवा मग टाईमआउट व्हायचा किंवा मग OTP लवकर यायचा नाही किंवा मग इतरही खूप सारे कारणं आहेत की ज्यामुळे त्या बहिणी चुकीची दुरुस्तीसुद्धा करू शकल्या नाहीत. मग आता काय होणार आहे, या लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळणार आहे का? ज्यांची KYC झालीच नाही आहे त्या बहिणींना कधी मिळणार आहे संधी? तुम्हाला माहीत असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये आता आदित्य तटकरेने हे ताजं जे काही आपल्याला वृत्तपत्रांशी बोलताना, वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे की आम्ही सर्वात आधी जे काही 12,500 पुरुषांनी हा पैसा घेतलेला आहे, हा निधी फसवणूक करून घेतलेला आहे लाडक्या बहिणींचा, तो आधी आम्ही आपलं रिकव्हरी करणार आहोत, वसूल करणार आहोत आणि त्यानंतर म्हणजेच की याचा जो काही प्रस्ताव आहे तो सरकारसमोर ठेवलेला आहे आणि यावर निर्णय झाल्यानंतर मग आम्ही या KYCसाठी, ज्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यांच्या KYCसाठीचं पाहणार आहोत, म्हणजे ते त्यांच्यासाठी आम्ही निर्णय घेणार आहोत. म्हणजे आता तुम्ही जवळपास बघू शकता की 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी या निर्णयाला लागू शकतो किंवा मग 15 दिवसांचा कालावधीसुद्धा लागू शकतो. कशासाठी? की ज्या पुरुषांनी पैसे वळवले होते, ज्या पुरुषांनी धोका केला होता, त्यांच्याकडून वसुलीसाठी जे काही निर्णय घेण्यात येणार आहे तो 15-20 दिवस लागणार आहे किंवा 1 महिन्याचा टाईम लागणारच आहे आणि त्यानुसार तो निर्णय लागल्यानंतर मग या KYCसाठी बघू, असं आदित्य तटकरेंनी म्हटलं. म्हणजे की जवळपास आपल्याला असं समजून घ्या की 8-15 दिवस किंवा 1 महिना आपल्याला वाट बघावी लागणार. आता तुम्ही सांगा किती दिवसांपासून आपण वाट बघत आहोत. तर मग आता एवढ्या महिन्यांचा जो पैसा आहे, कारण की 7-8 महिन्यांपासून जवळपास 5-5 महिने झाले, 6-6 महिने झाले लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही आहेत, कारण की त्यांची KYC झाली नाही आहे. तर अशा बहिणी आहेत ज्यांची KYC झाली आहे, सक्सेसफुलचा मेसेजसुद्धा आला तरीही त्यांना पैसे मिळाले नाहीत. मग आता यामध्ये गलती कुणाची आहे? लाडक्या बहिणींची आहे का? नाही, तर ही सरकारच्या वेबसाईटचीच गलती आहे किंवा मग त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील त्यामध्ये त्यांची गलती आहे. मग आता हे जे पैसे बाकी राहिलेले आहेत 7-8 महिन्यांचे, 5-6 महिन्यांचे, हे त्यांना मिळणार आहेत का? KYC जर तुम्ही पुढच्या महिन्यात सुरू केली तर मग मागचे जे काही महिने बाकी राहिलेले आहेत ते त्यांना मिळणार आहेत का पूर्णचे पूर्ण? तर हा सुद्धा एक प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण की सर्व लाडकी बहिणींच्या मनात येत आहे की आमचे मागचे सुद्धा रखडलेले पैसे आहेत ते आम्हाला देण्यात यावे. आता यावर सरकार काय निर्णय घेणार आहे हे पुढे बघणारच आहोत आपण, परंतु KYCसाठी आपल्याला 1 महिना जवळपास थांबावंच लागणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की KYCची जी काही पोर्टल आहे नवीन, ते तुमच्यासाठी उघडण्यात येणार आहे किंवा मग सरकारला असं वाटलं की आपण नवीन पोर्टल उघडल्यावरही लाडक्या बहिणींची KYC व्यवस्थित होत नाही आहे, त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या बहिणी राहून जातात, तर मग असं होऊ शकते की अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडूनच तुमची फेर तपासणी होणार, तुमचे काही कागदपत्र आहेत ते तुमच्याकडून घेऊन तुमची KYC होणार असं वाटत आहे. किंवा मग महिला व बाल विकास कार्यालय जे असते जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, तिथं सुद्धा तुमची KYC होऊ शकते. तुमचे कागदपत्र घेऊन तुमचे अर्ज दाखल करून तुमची KYC पडताळणी तिथून सुद्धा होऊ शकते. आता हे 3 ऑप्शन आहेत. एक तर नवीन KYCचं पोर्टल तुमच्यासाठी उघडण्यात येणार, परंतु त्यामध्ये सरकारला जर असं वाटलं की KYCचं पोर्टल नवीन उघडल्यावरही खूप साऱ्या बहिणी KYC करण्याचं राहून जातात, त्यांच्याकडून KYC होत नाही व्यवस्थित, तर मग सरकार दुसरं ऑप्शन शोधू शकते, ज्यामध्ये की अंगणवाडी सेविकाताई असतील यांच्याकडून पडताळणी करून घेतील किंवा मग जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे काही महिला व बालविकास विभाग कार्यालय असतं तिथून सुद्धा तुमचं पडताळणी होऊ शकते, KYC होऊ शकते कागदपत्र घेऊन. तर अशा प्रकारचे हे 3 ऑप्शन सरकारकडे आहेत. आणि आता आपल्याला नवीन पोर्टल जर पाहिजे असल्यास आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित समजून घ्यावं लागणार कशी KYC करायची आहे, आणि याबद्दलचा व्हिडिओ मी स्पेशल तुमच्यासाठी आणणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला KYC जर केली तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 ऑप्शन मिळू शकतात आणि KYC ही नक्की 100% सुरू होणार आहे, कारण की सरकारनं तसा अंदेशा दिलेला आहे. तसं तुम्हाला माहीत आहे की आदित्य तटकरेने सांगितलं आहे की पहिले आम्ही हा निर्णय घेऊ, 12,500 लाडक्या भावांपासून जे पैसे वसुली करणार त्याचा निर्णय सरकार काय देते ते घेऊ आणि त्यानंतर यावर आम्ही उपाययोजना करू किंवा मग KYCसाठी पोर्टल उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारचं त्यांचं उत्तर आलेलं आहे. आणि म्हणून सांगत आहे की KYC 100% तुम्हाला मिळणार आहे, चान्स मिळणार आहे, संधी मिळणार आहे, पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.